हॅलो. हाय फ्रेंड्स. जे माझे आजचे वृश्चिक राशीचे जे माझे व्ह्यूअर्स आहेत, 2024 हे येणारं वर्ष जे आहे आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी घेऊन ये, हे मी युनिव्हर्सलला आणि एंजल्सला आपल्यासाठी ब्लेसेस मागत आहे. जे माझे माई हिलिंग सेंटरमधून माई टॅरो रीडिंगच्या माध्यमातून हा एक आपण उपक्रम राबवतोय आणि प्रत्येक वर्षीप्रमाणे मी यावर्षीसुद्धा आपल्या सेवेसाठी हजर झालेली आहे. आपलं जे राशी भविष्याचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यातली आजची राशी आपली आहे वृश्चिक राशी. जे माझे वृश्चिक राशीचे जे व्ह्यूअर्स आहे त्यांच्यासाठी येणारे हे 2024 हे वर्ष काय घेऊन आलेलं आहे, काय सरप्राईज घेऊन आलेला आहे, काय गिफ्ट घेऊन आलेला आहे, काय कोणत्या पद्धतीची ग्रोथ घेऊन आलेली आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काळजी घेण्यासाठी सांगायला आलेलं आहे. चला तर आपण 2024 या वर्षाची सैर करून येऊया. वृश्चिक राशीचे जे माझे व्ह्यूअर्स आहेत प्लीज माझ्याबरोबर कनेक्ट व्हा, पॉझिटिव्ह राहा. याच्यामध्ये खूप साऱ्या अशा पण गोष्टी निघून येतील की त्याच्यामध्ये ताणतणावामध्ये जाण्याचं काही कारण नाही, कारण आपल्याकडे एक आडवायच्या स्वरूपामध्ये आपल्याला काळजी घेण्याच्या स्वरूपामध्ये या संदर्भामध्ये आपल्याला टॅरोट काढणं गाईडलाईन केलेली असते. तर जरी समजा याच्यामध्ये काही तशा काही एनर्जी निघून आल्या तरी आपल्याला टेन्शन घेण्याचं असं काही कारण नाही आहे, कारण हे जे आहे प्रिडिक्शन आपल्याला सावध राहण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी आपल्यासाठी युनिव्हर्सलनं हे गाईडलाईन आणलेले असतात. जे माझे वृश्चिक राशीचे जे व्ह्यूअर्स आहे 2024 हे येणारं वर्ष यांच्यासाठी काय घेऊन आलेलं आहे प्लीज गाईडलाईन करा. युनिव्हर्सल टॅरोट कार्ड प्लीज गाईडलाईन करा माझ्या वृश्चिक राशीच्या व्ह्यूअर्ससाठी. यांच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, रिलेशनशिप याच्यामध्ये काय आलेलं आहे, काय आणणार आहे, काय घेऊन आलेलं आहे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. चला तर कार्ड आपण शफल करायला आलेले आहे, शफल करून झालेले आहे. टेंटेटिव्हली याच्यात मी कार्ड काढून घेणार आहे. प्लीज एंजल्स माझ्या वृश्चिक राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी गाईडलाईन करा. थँक्यू युनिव्हर्सल, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. And last one. Yes. ओके, बॉटम ऑफ द डेक काय आलेलं आहे निघून? 8 ऑफ कप्स. जे पास्टमध्ये झालेलं आहे त्या साऱ्या कटू आठवणी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत आणि जे आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे त्याच्यावर आपल्याला फोकस करायला सांगायला आलेलं आहे. वा, पहिलंच कार्ड आपल्याकडे आलेलं आहे मॅजिशियन. व्हेरी गुड एनर्जी, व्हेरी गुड. नंतर आपल्याकडे आलेलं आहे 3 ऑफ पेंटिकल्स, 6 ऑफ कप्स, 5 ऑफ कप्स, 6 ऑफ कप्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जस्टिस, 10 of cups, Knight of Wands, Hanged Man, आणि लास्ट Ace of Pentacles. ओके गाईड्स, जे माझे वृश्चिक राशीचे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी आपण एक कार्ड इथे काढून ठेवलेले आहेत. हां, इथे मला जी फर्स्ट एनर्जीकडे मी जे ॲट्रॅक्ट व्हायला लागलेलं आहे तर इथे आपल्याला सांगायला लागलेलं आहे की फॅमिली रिलेटेड जी एनर्जी आलेली आहे ती अतिशय आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी निघून आलेल्या आहेत. ज्यांना पण कोणाला एक लग्नाचं चाललेलं आहे, रिलेशनशिपमध्ये एक
पुढे आपल्याला गोष्टी घेऊन जायच्या आहेत त्या रिलेटेड इथे आपल्याला आन्सर जे आहे पहिलंच येस आलेलं आहे. ज्यांना पण एक कन्सिव्हसाठी ज्यांचा प्रयत्न चाललेला आहे, बेबी स्टेप्सचं आगमन इथे आपल्याला 10 ऑफ कप्सच्या एनर्जीतून दिसून यायला लागलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे आपल्याला हे पण दिसून यायला लागलेलं आहे की ज्यांच्याबरोबर तुमचा एक फॅमिली बिझनेस चाललेला होता, त्या फॅमिली बिझनेसच्या रिलेटेड थोडंसं तुमचं जर कन्फ्युजन होत असेल किंवा काही गोष्टी अशा तुम्हाला आढळल्या होत्या आणि पुढं आपल्याला एक कन्फ्युजन झालेलं आहे की कशा पद्धतीनं पुढे हा प्रवास आपला जाणार आहे, तर इथे आपल्याला ही पण एक एनर्जी आलेली आहे की मनामध्ये कुठलंही क्लिमिश न ठेवता, कुठलंही कन्फ्युजन न ठेवता तो जो आपला एक बिझनेस आहे तो ॲक्च्युली क्लिअरली आणि क्लीन पद्धतीनं जो आहे तो चालणार आहे. त्यामुळं बिझनेस रिलेटेड, फॅमिली बिझनेस रिलेटेड जर काय मनामध्ये फार काय शंका जर तयार झाल्या असतील किंवा जो एक तुम्ही अनुभव घेतलेला असेल, तर तो अनुभव तुम्हाला 2024 या वर्षामध्ये येईलच अशा पद्धतीनं नाही, हे आपल्याला एनर्जी सांगायला लागलेलं आहे. द हँगड एनर्जी हे सांगायला लागलेलं आहे की तुम्ही जर स्पिरिच्युअलिटीमध्ये असाल तर इथे आपल्यालाही स्पिरिच्युअल ग्रोथ व्हायला लागलेली आहे, त्या रिलेटेड आपल्याला सांगायला लागलेलं आहे. तुम्ही ज्या पण कामामध्ये आहात, एज्युकेशनमध्ये आहात, करिअर स्वतःचं बनवण्याच्या याच्यामध्ये फोकसमध्ये आहात, तर इथं थोडंसं आपल्याला लेझिनेस येऊ शकतो. एक इथे कुठे ना कुठेतरी थोडंसं उदासीनता येऊ शकते, कारण 5 ऑफ कप्सची एनर्जीच्या खालीच मला हँगड एनर्जी निघून आलेली आहे. ते आपल्याला हे सांगायला लागलेले आहे की इथे उदासीनता आपल्याला नाही ठेवून चालणार आहे, कारण हे जे वर्ष आलेलं आहे मॅजिशियनचीच पहिली एनर्जी आपली निघून आलेली आहे. ही मॅजिशियनची एनर्जी निघून आलेली आहे. ही मॅजिशियनची एनर्जी आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की तुम्ही जे काय प्लॅन केलेले होते आणि त्या प्लॅननुसार तुम्ही जर पुढे चाललेला असाल तर त्या प्लॅनमध्ये आपल्याला सक्सेस हा यावर्षी 2024चा हा पूर्णपणे निश्चित स्वरूपामध्ये मिळणार आहे. कारण मॅजिशियन आलेला आहे, त्याचप्रमाणे 6 ऑफ वँडची एनर्जी निघून आलेली आहे. 6 ऑफ एनर्जी आपल्याला ही सांगायला आलेली की इथे व्हिक्टरी सांगायला लागलेली आहे. जो एक तुम्ही फोकस अचीव करण्याच्या प्रयत्नामध्ये इतके वर्ष झुंजत होता, कष्ट घेत होता, त्यासाठी ज्या पण काही गोष्टी कराव्या लागत होत्या त्यासाठी तुमचा एक हार्डवर्क चाललेला होता, तर इथे आपल्याला ही एनर्जी सांगायला लागलेली आहे की तुम्ही थोडंसं आता ढिले पडायला लागलेलं आहे, थोडासा लेझिनेस तुमच्यामध्ये यायला लागलेला आहे. अगदीच म्हणजे आतापर्यंत केलं ते खूप केलं, आता इथून पुढं अशा पद्धतीनं मला इतकं वर्क करायची काही गरज नाही आहे, ही हँगडमॅनची एनर्जी आपल्याला ही सांगायला लागलेली आहे. तर इथं आपला लेझिनेस येऊ शकतो. त्याचप्रमाणे हँगडमॅन आपल्याला हे पण सांगायला लागलेलं आहे की जे तुमच्या भोवतीचं जे सर्कल आहे ते कशा पद्धतीचं आहे ते तुम्हाला ऑब्झर्व करायला सांगायला लागलेलं आहे. कारण इथं थोडंसं एक ॲडिक्शनच्या स्वरूपामध्ये लाईटली एक इथे कॉल यायला लागलेला आहे. तर इथं आपल्याला त्या गोष्टीमध्ये जाऊ द्यायचं नाही आहे, स्वतःला कंट्रोल करायचं आहे, सांभाळायचं आहे. त्याचप्रमाणे इथं हे पण आपल्याला सांगायला लागलेलं आहे की जो एक बिनधास्तपणा तुमच्या ह्याच्यामध्ये वाढलेला होता आणि या बिनधास्तपणामुळं जो एक थोडासा करिअरवर कुठं ना कुठं त्याचा इफेक्ट व्हायला लागलेला होता, तर आपल्याला ती गोष्ट यावर्षी होऊ द्यायची नाही आहे. कारण यावर्षी आपला जो आहे एस ऑफ पेंटिकलच्या स्वरूपामध्ये जे आहे फायनान्स जो आहे अतिशय इथे आपल्याला स्ट्रॉंग दाखवायला आला आहे. कारण युनिव्हर्सल खुद आपल्यासाठी जे आहे एक धनलक्ष्मीच्या आगमनाचं इथे संकेत त्यानं घेऊन आलेला आहे. तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी इथे प्रेफर करायला लागलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आहे एक बिझनेस असेल, तुमचं करिअर असेल, तुमचा जॉब असेल, त्या रिलेटेड आपल्याला इथे एनर्जी सांगायला लागलेली आहे की यावर्षी आपली जी आहे फायनान्स ग्रोथ खूपच चांगल्या पद्धतीची होणार आहे, तर तुम्ही त्याच्यावर फोकस करा. दुसरी आपल्याकडे इथे 6 ऑफ कप्सची ही एक गोष्ट आलेली आहे की थोडंसं तुमचं जे आहे ट्रॅव्हलिंग स्वरूपामध्ये इथं आपल्याला सांगायला लागलेलं आहे. तुमचे जुने मित्र मैत्रिणी यांच्याबरोबर एक सहल, एक प्रवास, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं, एक मजा करणं, या वर्षीची ही एनर्जी आपल्याला एक जुन्या लोकांच्या सानिध्यामध्ये आपला बराच टाईम खूप चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली इथे स्पेंड होणार आहे. खूप लोक तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, भेटणार आहेत, तुम्हाला सहकार्य करणार आहेत. जिथे पण तुम्हाला कुठे एक मदतीची गरज आहे त्या ठिकाणी आपल्याला एक वरिष्ठ लोक, एक पॉलिटिकल लोक, जे एक स्ट्रॉंग पर्सन आहे, सिनियर पर्सन आहेत, एक धर्मगुरूच्या रिलेटेड आपण म्हणू शकतो, हे खूप सारी अशी चांगली लोक तुमच्या आयुष्यामध्ये प्रवास करायला आलेले आहेत. तुम्हाला काहीतरी गाईडलाईन देण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये हे लोक ॲप्रोच व्हायला लागलेले आहेत. आपल्याकडे मॅजिशियनचा आणि जस्टिसचं जे 2 एनर्जी निघून आलेली आहेत, ते दोन्ही एनर्जी आहे त्या मेजर आर्कानाची रिलेटेड आपल्याला ह्या गोष्टी निघालेली आहे. जस्टिसच्या रिलेटेड इथं आपल्याला हे सांगायला आलेलं आहे
की तुमचं जर समजा काय लिगली काय तुमची कामं चालू असतील, कोर्ट कचेरीच्या रिलेटेड तुमची काही कामं चालू असतील, डिस्प्युटेड रिलेटेड काही कामं चालू असतील, तर इथे आपल्याला थोडंसं सावध राहण्यासाठी सांगायला लागलेलं आहे. कारण जस्टिस ही एनर्जी आपल्याला अशा पद्धतीने निघून आलेली आहे की थोडंसं याच्यामध्ये काय होईल, समतोलपणा इथे येण्याची शक्यता आपल्याला दिसायला लागलेली आहे. तर इथे बॅलन्समध्ये राहण्याचाच अर्थ जे तुमचं एक लिगल इश्यू रिलेटेड जी काही कामं चाललेली आहेत तर थोडंसं आपल्याला सावध राहायचं आहे आणि त्या कामाच्या याच्यावर त्याचं स्वरूप समजून घेऊन ते काम आपल्या कुठल्या स्टेटसपर्यंत आहे, कुठं ते काम चाललेलं आहे, याच्यामध्ये आपला जो लॉयर असेल त्याच्याकडून आपल्याला काय थोडंसं मिसगाईड तर होऊ शकत नाही ना, अशा पद्धतीची एक आपल्याला जस्टिसच्या रिलेटेड इथे एनर्जी निघून आलेली आहे. मॅजिशियन आपल्याला हे सांगायला लागलेलं आहे की तुमचं जे बोलण्याचं स्किल आहे ते अतिशय बोलण्याचं स्किल चांगलं आहे. तुमच्या बोलण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची जादू आहे. तुम्ही लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावित करू शकता आणि या तुमच्या बोलण्याच्या स्किलमुळेच तुमचं एक करिअरला जे आहे 2024 यावर्षी मी म्हणेन की इथं जे आहे याच्यावरच आपला हा बेस पूर्णपणे ठरणार आहे. फक्त तुम्ही कशा पद्धतीचे तुमचे वर्ड असतात, तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला एक्सप्रेस करता, कशा पद्धतीनं स्वतःला रिप्रेझेंट करता, तर इथे आपल्याला पूर्णपणे जे बोलण्याचं स्किल जे आहे खूप छान पद्धतीनं डेव्हलप इथे होणार आहे आणि बोलण्यावरच तुम्ही तुमच्याकडं कामं स्वतःची खूप सारे अट्रॅक्ट करून घेणार आहेत. त्याचप्रमाणे मॅजिशियन आपल्याला कार्ड हे पण सांगायला लागलेलं आहे, ज्या पण ठिकाणी एक तुमचा जो फोकस चाललेला होता स्वतःचा एक फायनान्स ग्रोथ करण्यासाठी, तर इथं हे एक जे टार्गेट तुम्हाला मिळणार आहे ते टार्गेट तुमचं खूप चांगलं असणार आहे. ते टार्गेट जे आहे ते खूप पद्धतीनं पॉझिटिव्ह असणार आहेत. कारण इथे आपल्याला ॲन्सेस्टर, एंजल्स, युनिव्हर्सलची एनर्जी, गॉडची एनर्जी, जे आपले घरातले जे मोठे लोकांचा आशीर्वाद म्हणतो त्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे एटच्या सिम्बॉल स्वरूपामध्ये, ब्लेसेसच्या स्वरूपामध्ये याच्यावर आपली खूप कृपा आपल्यावर ठेवलेली आहे. ह्या साऱ्या लोकांचे आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत. इथे आपल्यासाठी जे वृश्चिक राशीच्या रिलेटेड जे इकडे आपण जे रिडिंग करायला आलेलं आहोत, इथे फक्त फार इथे निगेटिव्ह एनर्जी या वर्षामध्ये आपल्याला दिसत नाही. जे पण आहे तुमच्याकडं खूप सारा सक्सेस ॲप्रोच व्हायला लागलेला आहे. त्या सक्सेसला तुम्ही फक्त कशा पद्धतीनं ॲट्रॅक्ट करता, तुम्ही निगेटिव्ह वेनं ॲट्रॅक्ट करता का पॉझिटिव्ह वेनं ॲट्रॅक्ट करता, हे इथं आपल्याला युनिव्हर्सल आपल्यावर त्यांनी प्रश्न सोडलेला आहे. तर इथं आपल्याला सांगितले की इथं लेझीनेस सोडून ज्या पास्टमधल्या घटना काही झालेल्या होत्या त्या एक ब्लॉकेजेस सोडून तुम्ही एक नव्या पद्धतीनं एक नवीन सूर्योदय ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे तुम्ही 2024 या वर्षाकडं जर पाहत राहिला, तुमची जे विल पॉवर जी आहे ते विल पॉवर इथं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वर्क करणार आहे हे आपल्याला सांगायला लागलेलं आहे. सेट ऑफ कप्सची एनर्जी आणि त्याचप्रमाणे त्याच्या खाली आलेली आहे द एम्पररची एनर्जी. इथे आपल्याला सांगायला आले छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्हाला फार अडकून पडण्याची सवय असते. खूप साऱ्या गोष्टी त्याच पुन्हा पुन्हा विषय करत राहणं आणि हे माझ्या बाबतीत अशा पद्धतीनं का झालं आणि त्या गोष्टीला तुम्ही जे एक ॲट्रॅक्ट करून स्वतःकडे घेता. तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे की निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट करायची नाही, निगेटिव्ह ब्लॉकेजेस आपल्याला क्रिएट करायचं नाही. कुणी कशा पद्धतीनं आपल्याशी काय वागलेलं आहे, त्याच्यामुळं आपलं काय नुकसान झालेलं आहे, काय धोका दिलेला आहे, ह्या साऱ्या गोष्टी माइंड करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण ह्या साऱ्या गोष्टी तुम्हाला सोडून द्यायच्या आहे. कारण युनिव्हर्सल जे आहे मॅजिशियनच्या स्वरूपामध्ये आणि इकडे आपल्याला एम्प्रेसच्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी द्यायला बसलेला आहे. तर तुम्हाला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. थोडक्यात काय इथं जे माझे वृश्चिक राशीचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या गुड न्यूज इथं आहेत. फायनान्स चांगला आहे, रिलेशनशिप्समध्ये चांगला आहे, करिअर ग्रोथमध्ये चांगला आहे, एज्युकेशन ग्रोथ बघितले तर इथे सक्सेसचा रेशो खूप चांगल्या पद्धतीचा आहे. इन्क्रीमेंट, प्रमोशन या साऱ्या रिलेटेड पण इथं आपली एनर्जी खूप चांगली पॉझिटिव्ह आलेली आहे. इथे निगेटिव्ह स्वरूपामध्ये फार गोष्टी नाहीत, पण इथे फक्त एकच दिसत आहे की तुम्ही ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये स्वतःला अडकावून घेत आहात आणि पुन्हा पुन्हा त्याच विचारामध्ये राहत आहात आणि पुढं भविष्यामध्ये तीच गोष्ट माझ्या लाईफमध्ये होत राहणार आहे. हा जो एक तुमचा एक स्वतःचा जो ॲटिट्यूड आहे तो थोडासा चेंज करावा लागेल. अदरवाईज इथे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप साऱ्या गोष्टी चांगल्याच निघून आल्या. कारण आपल्याकडे जी एनर्जी दुसरी आलेली आहे
क्लिनिंग टू द पास्ट रिलेटेड एनर्जी आलेली आहे. ज्या घटना ज्या निगेटिव्ह होत्या त्या सोडून देणं, जे मगापासून मी आपल्याला सांगायचं एक्सप्लेन करायचा जे प्रयत्न करते त्याच रिलेटेड आपल्याला इथे एनर्जी निघून आलेली आहे. टोटॅलिटी, ऑर्डिनरीनेस, ट्रान्सफॉर्मेशन, द फूलची पण एनर्जी अतिशय सुंदर आलेली आहे. नवीन कुठले एक बिझनेस प्रस्ताव असतील, प्रपोजल असतील तर त्यासाठी पण आपल्याला इथे विचार करायला सांगायला लागलेला आहे. एक न्यू विजन ठेवायचं आहे, स्वतःचं नॉलेज अपडेट करायचं आहे, बिझनेस ग्रोथच्या दृष्टीनं आपल्याला अपडेट राहण्याच्या रिलेटेड इथं आपल्याला एनर्जी निघून आलेली आहे. खूप साऱ्या लोकांना आपल्याला अंडरस्टँडिंग करून जावं लागेल. तुम्ही स्वतःमध्ये स्वतःच एक मास्टर आहात. प्रत्येक गोष्ट तुम्ही ज्याप्रमाणे ठरवलेली असते त्याप्रमाणे बऱ्याच साऱ्या गोष्टी करत असता, होत असतात. पण ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात जे तुमच्या मनाला पसंत नसतात त्याच्यामध्ये तुम्ही खूप अडकलेले असतात. तर इथं आपला जो आहे हा ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड चाललेला आहे. एक चांगल्या पॉझिटिव्ह वेनं 2024 तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट व्हायला आलेले आहे. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला युनिव्हर्सलने इथं पाठवून दिलेल्या आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला सक्सेस रेशो खूप छान इथे दिसत आहे. तर तुम्ही दिलखुलास मनाने आणि दोन्ही हातानं एक त्या 2024 या वर्षाचं स्वागत करा आणि पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहून आपल्या खूप साऱ्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्ही ठरवलेल्या आहात त्याप्रमाणेच होणार आहेत. तर ही होती आजची आपली वृश्चिक राशीची एनर्जी 2024 या वर्षीची. उद्याच्याला पुन्हा आपण याच वेळेला भेटणार आहोत. धनु राशी 2024 या सकट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.